वंदन करतो. सर चेहरा नाही दिसत आहे. चेहरा नाही दिसत आहे म्हटलं तुम्ही. चेहरा तुम्ही दिसून नाही राहिले. हा ठीक आहे. दिसून बोलो. हा हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो हो. आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा, स्वातंत्र्यवीराच्या पराक्रमाला मानाचा हा मुद्रा. हृदय आपलं एक, देश आपली जान आहे, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि समस्त थोर पुरुषांना स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र वंदन करतो. मी प्राध्यापक अरुण बाबारावजी बुंदेले, अध्यक्ष शिक्षक साहित्य संघ शाखा नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. दिनांक 5 सप्टेंबर 2008 रोजी आदर्श शिक्षक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले श्री जयदीप सोनखासकर यांच्या संकल्पनेतून साहित्याविषयी असलेल्या कळकळीतून शिक्षक साहित्य संघाची स्थापना दिनांक 5 सप्टेंबर 2008 रोजी करून आज 13व्या वर्षात शिक्षक साहित्य संघ गेलेला आहे. संस्थापक अध्यक्ष श्री जयदीप सोनखासकर यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे या 13व्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना सार्थ अभिमान आहे. शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्याच्या 5 सप्टेंबरला असलेल्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त विविध जिल्हा शाखांनी विविध प्रकारचे ऑनलाईन कार्यक्रम घेतलेले आहेत व घेत आहेत. त्याच अंतर्गत शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री जयदीप सोनखासकर व अमरावतीचे जिल्हाध्यक्ष श्री अतुल ठाकरे यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक 27 जुलै 2021 पासून सुरू झाले. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प प्रभावी वक्ते प्राध्यापक प्रवीण गुल्हाने, विभागीय अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद अमरावती यांनी दिनांक 27 जुलै 2021 ला स्टीम एज्युकेशन या विषयावर फुटले. द्वितीय पुष्प डॉक्टर संजय भक्ते, आकाशवाणी नागपूर यांनी वाद नको संवाद हवा या विषयावर दिनांक 8 ऑगस्ट 2021 ला गुंतले. आणि आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 ला तृतीय पुष्प पानिपतची लढाई या विषयावर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते मान्य श्री संतोषजी झांबरे सर गुप्तार आहेत. ते आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचे मी शिक्षक साहित्य संघाच्या वतीने या ऑनलाईन व्याख्यानमालेत स्वागत करतो. या ऑनलाईन व्याख्यानमालेत या तृतीय व्याख्यानमालेचे अध्यक्षपद माननीय प्राध्यापक डॉक्टर गणेशजी चव्हाण सर, जिल्हाध्यक्ष शिक्षक साहित्य संघ नागपूर हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. या तृतीय व्याख्यानमालेच्या प्रमुख अतिथी पदाचे स्थान मान्य श्री जयदीप सोनखासकर, संस्थापक अध्यक्ष शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि शिक्षक साहित्य संघाच्या अमरावती जिल्हा शाखेच्या संपूर्ण कार्यकारिणीतर्फे मी प्रमुख वक्ते मान्य श्री संतोषजी झांबरे, अध्यक्ष मान्य प्राध्यापक डॉक्टर गणेशजी चव्हाण, प्रमुख अतिथी मान्य श्री जयदीप सोनखासकर यांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो. व्याख्यानमाला ही आज आहे स्वातंत्र्याच्या दिनी. व्याख्यानमाला ही आज आहे स्वातंत्र्याच्या दिनी. पाहुण्यांचे मी स्वागत करतो शब्द सुमनांनी. आमचे धडाडीचे कार्यकर्ते श्री अतुल ठाकरे शिक्षक साहित्य संघाच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि संस्थापक अध्यक्ष मान्य श्री जयदीप सोनखासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्हा शाखेचे कार्य सुरू आहे. दिनांक 19 एप्रिल 2014 ला शिक्षक साहित्य संघाची अमरावती जिल्हा शाखा उघडली. ऑक्टोबर 14 मध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धेचे आयोजन केले. शिक्षक साहित्य संघाच्या 3ऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन चिखलदरा येथे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2015 रोजी यशस्वीपणे पार पाडले. स्वर्गीय प्राध्यापक प्रमोद काळे,
यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन केले होते. त्यामध्ये पहिले पुष्प मान्य श्री सचिन बुरघाटे, दुसरे यांनी 30 ऑगस्ट 2016 ला गुंफले होते. दुसरे पुष्प प्राचार्य रवींद्र येवले यांनी 19 ऑगस्ट 16 ला गुंफले होते. तिसरे पुष्प डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिनांक 27 ऑगस्ट 17 रोजी गुंफले होते. विमलाबाई देशमुख सभागृह अमरावती येथे झालेल्या या तीनही व्याख्यानमालेला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या व्याख्यानमालेला स्वर्गीय प्रमोद काळे यांच्या पत्नी श्रीमती संजीवनी काळे यांच्या देणगीतून या व्याख्यानमाला घेण्यात आल्या होत्या. दिनांक 26 जानेवारी 2018 ला विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धेचे आयोजन करून यशस्वी विद्यार्थ्यांना अमरावती जिल्हा शाखेतर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. दिनांक 30 ऑगस्ट 2018 ला स्वर्गीय शंकरराव रेखे स्मृती प्रित्यर्थ राहडगाव येथे सौ छायाताई पात्रे यांच्या तर्फे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव खंडेश्वर शाखेतर्फे मी स्वतः 28/2018 व 19 ला शुद्धलेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, वडंदार हस्ताक्षर स्पर्धा, मराठी राजभाषा दिनानिमित्त भाषण स्पर्धा घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, मोमेंटो, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते शिक्षक साहित्य संघ शाखा नांदगाव खंडेश्वर तर्फे गौरव करण्यात आला. आजच्या या ऑनलाईन कवी संमेलनाचे व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प मान्य श्री संतोषजी झांबरे सर, सुप्रसिद्ध शिवव्याख्याते, आता काही क्षणानंतर गुंफणार आहेत. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय मी येथे करून देतो. मान्य श्री संतोष उद्धवराव झांबरे यांचे शिक्षण BEd व MA इतिहास विषयात झालेले आहे. ते जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा किनखेड, पूर्णा तालुका अकोट, जिल्हा अकोला येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जे छंद जोपासले आहेत ते अतिशय मोलाचे आहेत. त्यामुळे त्यांचे हे प्रभावी व्यक्तिमत्व आजचे घडलेले आहे असे मला वाटते. सरांचे छंद आहेत ऐतिहासिक वाचन व संशोधन. त्यांचे राष्ट्रतेज, निर्मितीस प्रेरक लेख, महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून आजपर्यंत 35 लेख प्रकाशित झालेले आहेत. राज्यस्तरीय इतिहास परिषदांमधून आतापर्यंत 10 शोध निबंधाचे सादरीकरण त्यांनी केलेले आहे आणि स्वतःचा एक वेगळा परिचय इतिहास परिषदांना दिलेला आहे. शिवव्याख्यान हा त्यांचा अतिशय अनमोल अशा प्रकारचा छंद आहे. आजपर्यंत मान्य संतोषजी झांबरे सरांनी 100च्या वर विविध ठिकाणी व्याख्याने देऊन सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजपर्यंत 35 किल्ल्यांना त्यांनी भेटी दिल्या. दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड व रायगड दर्शनाची अभिवादन पदयात्रेचे ते आयोजन करतात. तालुकास्तरीय इतिहास परिषदेचे आयोजन करतात. वृक्षारोपण व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. खेळ व क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात व स्वतः सहभागी होतात. जिल्हा परिषद अकोला तर्फे दिनांक 16 सप्टेंबर 2019 ला त्यांना जिल्हा शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिनांक 17 फेब्रुवारी 2018 ला डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद लातूर तर्फे महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. असे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व आजच्या आपल्या या व्याख्यानमालेला लाभले, हे आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मी श्री संतोषजी झांबरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पानिपतची लढाई या विषयावरील आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. प्रमुख वक्ते मान्य श्री संतोषजी झांबरे आपल्या व्याख्यानाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर, आवाज येतोय का? हो, आवाज येतो. तर आज आपल्या देशाचा 74वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येत आहे. तर त्यानिमित्त इथं ऑनलाईन या कार्यक्रमासाठी जुळलेल्या सर्व इतिहासप्रेमींना, वक्त्यांना आणि प्रमुख अतिथींना मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर गणेशरावजी चव्हाण सर, त्याचप्रमाणे ज्यांनी मला इथं ऑनलाईन या व्याख्यानाला संधी दिली असे या शिक्षक साहित्य संघाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री जयदेवजी सोनखासकर सर आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी यांना नमस्कार. आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला आपण पानिपतविषयी माहिती बघणार आहोत. असं म्हणतात, कौरव पांडव संगर घडले द्वापार काली, तसेच गिलचे मराठे झुंजले या कलियुगी. तर या पानिपतावर या महाराष्ट्राने काय पुरुषार्थ केला, या देशासाठी, या पानिपतच्या भूमीला ज्यांनी रक्ताने अभिषेक केला, अशा या मराठ्यांची शौर्यगाथा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी या पानिपतचा इतिहास बघण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. या पानिपतची जी रणभूमी आहे ती दिल्लीचं रक्षण करण्यासाठी ज्या ज्या परकीय शत्रूंनी या देशावर आक्रमण केलं तेव्हा झुंजण्यासाठी इथल्या देशातील राष्ट्रवीर तिथं उपस्थित झाले आणि त्यांनी या देशासाठी आपलं रक्त सांडलं. परंतु यादवांच्या काळानंतर जर या आक्रमकांनी या देशामध्ये जेव्हा इथं पाय रोवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्वात पहिल्यांदा इब्राहिम लोधी आणि बाबर, झैरुद्दीन मोहम्मद बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526ला पानिपतची पहिली लढाई झाली. त्यामध्ये देशी सुलतान इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि बाबराने इथं विजय प्राप्त करून सर्वात पहिल्यांदा तोफेचा वापर करून इथं मुघलशाहीची सत्ता स्थापन केली. त्यानंतर 1556ला त्याच ठिकाणी पानिपतचं दुसरं युद्ध झालं. त्या पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये शेरशाह सुराचा सेनापती हेमू आणि अकबर यांच्यामध्ये ते युद्ध झालं. अकबर हा बाबराचा नातू होता, हुमायूनाचा मुलगा होता. तिथे सुद्धा अकबराचा विजय झाला आणि ही पानिपतची दुसरी लढाई आणि इथं मुघलशाही स्थिर झाली. परंतु या दोन लढायांपेक्षा पानिपतची तिसरी लढाई ही फार गाजली. जगाच्या इतिहासामध्ये लढायांचं खूप वर्णन झालेलं असेल, परंतु पानिपतच्या लढाईवर जेवढं वर्णन झालेलं आहे, जेवढे इतिहासाने संशोधन केलेले आहे, जेवढे ग्रंथ लिहिलेले आहेत, खचितच कोणत्या लढाईवर एवढे लिहिलेले असतील. आणि विशेष म्हटलं म्हणजे ही गौरवगाथा मराठ्यांच्या पराक्रमाची आहे. जरी या पानिपतच्या लढाईवर मराठे हरले तो दिवस होता 14 जानेवारी 1761. 1761ला पानिपतची तिसरी लढाई. जसं म्हणतात की चिरंजीव असलेला अश्वत्थामा आणि त्या अश्वत्थामाच्या कपाळावरची जी जखम आहे, जी भळभळते आहे, ती भरून कधीच निघत नाही. त्याप्रमाणेच या महाराष्ट्राच्या हृदयावर झालेली ही जखम पानिपतचं तिसरं युद्ध जे कधीच भरून निघणार नाही, तरी ती शौर्याची आहे, वीररसाची आहे आणि त्याचप्रमाणे ती करुण रसाची सुद्धा आहे. जसं महाभारत काळामध्ये कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध झालं होतं आणि त्या कर्णाच्या आणि अर्जुनाच्या युद्धामध्ये त्या अर्जुनाच्या युद्धापेक्षा कर्णाचा पराक्रमच लोकांना जास्त भावला आणि त्या कर्णावर अनेक असे ग्रंथ लिहिल्या गेले, अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. कोणी कौंतेय लिहिलं, कोणी राधेय लिहिलं, कोणी महारथी कर्ण लिहिलं, तर कोणी मृत्युंजय लिहिलं. अशा प्रकारे जी कर्णाची कथा आहे त्याचप्रमाणे या महाभारतातील त्या कथेची धर्म सांगणारी ही पानिपतची तिसरी लढाई. ही संपूर्ण राष्ट्र जिथं अहमदशाह अब्दाली पुढे शरण गेलं होतं. अहमदशाह अब्दालीने या देशावर 1750 ते 1761 पर्यंत 4 ते 5 लढाया केल्या आणि मुघल बादशाही जी खिळखिळी झाली होती. असं म्हणतात, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ किंवा इतिहास बदला घेतो. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. 400-500 वर्षांपासून यादवांच्या काळापासून स्वातंत्र्य परांमुख झालेली ही मराठी जनता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकतेच्या भगव्या ध्वजाखाली 18 पगड जातीच्या संपूर्ण मावळ्यांना, ब्राह्मण टू महार, ऑल पीपल फाईट अगेन्स्ट द एनिमीज विथ शोल्डर टू शोल्डर असा प्रकारचं वर्णन डॉक्टर सेन यांनी केलेलं आहे. तर म्हणजे टॉप टू बॉटम अशा प्रकारचे सर्व लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी एका भगव्या झेंड्याखाली एकत्र आणून इथं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य निर्माण करत असताना याच मुघलशाहीसोबत इथं लढा द्यावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं 1680 नंतर. ते स्वातंत्र्य रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी 27 वर्षाच्या अखंड झुंजीनंतर हे स्वातंत्र्य कायम राखलं. तो स्वातंत्र्याचा पहिला लढा आणि स्वातंत्र्याचा दुसरा लढा इंग्रजांच्या काळामधला, ज्याची परिपूर्ती 15 ऑगस्ट 1947ला झाली. तो स्वातंत्र्य दिन आज आहे. त्या स्वातंत्र्य दिनाच्या या पूर्वसंध्येला त्याच दिवशी या पानिपतच्या लढाईचं गौरव करताना, गुणगान गाताना या वाणीला फार मोठं धन्यता लाभलेली आहे.
त्याबद्दल मी आयोजकांची इथं आभार मानतो. पानिपतच्या लढाईची पार्श्वभूमी पाहत असताना काय होतंय की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, स्थिर स्थावर केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जगाच्या इतिहासातील सर्वात असा गौरवशाली, दैदिप्यमान, निडर असा मृत्यू पत्करला. असं म्हणतात, द ट्रॅजिक डेथ ऑफ संभाजी वॉज द टर्निंग पॉईंट इन द हिस्ट्री ऑफ मराठा. मराठ्यांच्या इतिहासाला कलाटली देणारा छत्रपती संभाजी महाराजांचा असा धीरोदात्त मृत्यू होता की जिथं मृत्यूही ओशाळला, मृत्यूही तिथं घाबरला, मृत्यूही तिथं रडला. अशा प्रकारचं शौर्यशाली मृत्यू संभाजी महाराजांनी पत्करून हे स्वराज्य, हे स्वातंत्र्य त्यांनी रक्षण केलं. आणि या स्वातंत्र्यानंतर 1708 नंतर औरंगजेबाला इथंच चिरशांती या देशामध्ये घ्यावी लागली. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्याला औरंगाबाद और खुलदाबादला चिरनिद्रा घ्यावी लागली. आणि त्यानंतर जी मुघल बादशाही काबुल कंधार से लेकर तंजम तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाली 23 सुभ्यांचं राज्य, आजचं पाकिस्तान, आजचं बांगलादेश, आजचं अफगाणिस्तान आणि आजचं हिंदुस्तान, एवढं मोठं प्रचंड असं साम्राज्य जे औरंगजेबाचं होतं ते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खिळखिळं झालं आणि तिला मराठ्यांच्या पदराखाली येऊन मराठ्यांना रक्षण करावं लागलं. मराठ्यांना त्यांना भीक मागावी लागली की आमच्या भाषेचं रक्षण तुम्ही करा. आणि त्या भावनेतून मग 1752ला अहमदिया करार झाला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं मूळ आहे अहमदिया करार 1752. सफदरजंग म्हणजे वजीर आणि पेशवे यांच्यामध्ये, पेशवे म्हणजे छत्रपतीच्या वतीनं पेशव्यांनी तो करार केला, पेशव्यांच्या वतीनं शिंदे होळकरांनी तो स्वीकारला आणि 1752ला करार झाला दिल्लीला. तो करार कोणता होता की दिल्लीच्या मुघल सल्तनतीचं मराठे रक्षण करतील. मराठेच का करतील? कारण की त्या काळामध्ये 1752 म्हणजे 1708 नंतर मराठ्यांचं साम्राज्य वाढत 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 जाऊन बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये नर्मदा ओलांडून ते दिल्लीकडे कूच व्हायला लागलं. भीमतडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा असं म्हणतात. यमुनेचे पाणी म्हणजे यमुनेचं पाणी काही गोड नव्हतं. यमुनेचं पाणी म्हणजे ते दिल्ली ते यमुनेच्या काठावर आहे म्हणून दिल्ली कूच करायची, दिल्लीवर भगवा फडकवायचा, या उद्देशाने ते गाणं म्हटलेलं आहे. तर बाजीरावाच्या काळानंतर नर्मदा ओलांडून दिल्लीकडे कूच झालं आणि बाजीरावानंतर नानासाहेब पेशवे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये संपूर्ण भारतभर अशी एकच सत्ता होती की जी मराठ्यांची सत्ता होती. असं म्हटलेलं आहे की या हिंदुस्थानातील कोणताही कोपरा मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचाखाली आला नाही, असं कधी झालं नाही. एवढा चौखूर त्यांचा या घोड्यांच्या टापांचा आवाज, धुरळा सगळीकडे पसरत होता. असा पराक्रमाची दुमदुमी संपूर्ण भारतभर पसरत होती. आणि म्हणूनच मग मुघलांना वाटलं की आपल्या खिळखिळ्या झालेल्या मुघलशाहीचं रक्षण करण्याचं कार्य जर कोणी करत असेल या देशामध्ये तर ते फक्त मराठीच करू शकतात. इथं या व्याख्यानामध्ये पुन्हा पुन्हा मराठे हा शब्द येईल. तर इथं मराठे हा शब्द अभिप्रेत आहे. ते मराठे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या धंजाखाली आणलेले 18 पगड जातीचे मराठे. त्यामध्ये तेली, माळी, साळी, कोळी, माघ, माळ, चांभार, कुंभार, सुतार, लोहार, कोष्टी, धनगर, ब्राह्मण, सगळे आदिवासींपर्यंत सगळ्या लोकांचा जो समूह महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठा. या महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्य वृद्धिंगत व्हावं, ते अधिक वाढत जावं आणि ते वर्धिष्णू व्हावं यासाठी झटलेल्या 18 पगड जातीच्या सर्व लोक म्हणजे ते मराठे. मरखे बी ना हटावो मराठा. पानिपतावर शेवटच्या झुंजीपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत लढून मृत्यूलाही घाबरवणारे ते मराठे. मरकी बी ना हटावो मराठा असं म्हणतात. ते मराठे म्हणजे कोणती विशिष्ट जात नसून तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेला, दख्खनच्या पठारावर सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये जन्म घेतला तो प्रत्येक माणूस म्हणजे तो मराठा हा शब्द अभिप्रेत आहे. कारण की मराठा ज्या 1761ला पुण्याची लोकसंख्या 20,000 होती आणि पानिपतावर 1.5 लाख मराठा गेला, 1 लाख मराठा तो मरण पावला. मग हे 1.5 लाख मराठी कुठून आले? ज्या पुण्याची लोकसंख्या 20,000 1761ला होती तेव्हा 1.5 लाख मराठा जो जमा झाला तो कोणी एका विशिष्ट जातीचा असू शकत नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील 18 पगड जातीचा माणूस. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये ती भावना निर्माण केली होती. म्हणूनच औरंगजेब बादशाह शिवाजी महाराजांच्या छोट्याशा राज्याच्या मागे का लागला होता? संभाजीच्या काळामध्ये तो 5 लाख सेनागिनी या महाराष्ट्रामध्ये का आला होता? 23 सुभ्यांचं त्याचं राज्य होतं. काबुल कंधार पासून तंजावरपर्यंत, दक्षिण टोकापर्यंत या छोट्याशा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील या उजाड आणि माळरानामध्ये दगडामध्ये पसरलेल्या या राज्याच्या मागे तो का लागला होता? कारण त्याला हे माहीत होतं की शिवाजी महाराजांचं राज्य जरी छोटं असेल, सेना जरी कमी असेल, परंतु या लोकांमध्ये त्याने पेरलेली जी एकतेची भावना आहे, जी नीतिमत्ता आहे, ती आपल्या साम्राज्याला सुरुंग पोचू शकते. एवढं सामर्थ्य या लोकांच्या नीतिमत्ते आहे आणि ती नीतिमत्ता शिवाजी महाराजांनी त्या लोकांमध्ये पेरली आणि म्हणून तो त्या गोष्टीच्या मागे लागला होता. परंतु त्याला इथं नष्ट व्हावं लागलं. परंतु शिवाजी महाराजांनी या लोकांमध्ये जी नीतिमत्ता पेरली ती तो नष्ट करू शकला नाही. तर पुढे बघूया आपण. 1752चा जो काळ आहे, बादशाही खिळखिळी झालेली आहे आणि तिथे आता आपल्याला ह्या दिल्लीच्या बादशाहीचं जे शेवटचं काळ आहे याचं रक्षण करण्याचं काम मराठे करू शकतात. आणि म्हणून मग त्या काळामध्ये मराठे
आणि बादशहामध्ये करार झाला आणि त्या बदलांमध्ये मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी मिळण्याचे हक्क मिळाले 5-6 सुब्यांमधून. दक्षिणेतील जे 6 सुबे होते त्या 6 सुब्यातून, तेव्हाचा सुबा म्हणजे आजचं घटक राज्य, महाराष्ट्र एवढा एक सुबा असायचा, तर 6 सुब्यातून सरदेशमुखी आणि चौथाई वसूल करण्याचे हक्क मिळाले आणि बादशाहीचं रक्षण करण्याचं शिवधनुष्य मराठ्यांनी पेललं. त्या काळामध्ये एवढा सशक्त कोणतंही राजपूत, जाट, बुंदेले, रोहिले कोणीही ते करू शकत नव्हतं जे मराठ्यांनी केलं झालं. आणि मग तेव्हाच ठरलं की आता अब्दालीशी मराठ्यांची गाठ पडणार. अब्दाली हा कसलेला सेनापती होता, आशिया खंडातील त्या काळातील सर्वोच्च कूटनीतीमध्ये, साम दाम दंड भेद नीतीमध्ये परिपूर्ण होता. 32 ते 34 वर्षाचा होता, त्यांना बांड होता आणि त्या अफगाणिस्तानच्या डोंगराळ पर्वतीय भागामध्ये त्याने अनेक हाल अपेष्टा भोगल्यामुळे ते काटक होते आणि त्यांना लढाया, युद्ध, टोळी हे त्यांचं दैनंदिन जीवन असल्यामुळे त्यांना हे विपरीत परिस्थितीमध्ये युद्ध करण्याची सवय होती. आणि त्याने भारतामध्ये अशा 4 ते 5 वेळा स्वाऱ्या केल्या आणि याची एक वेळा अखेरचा मोक्ष करावा या भावनेने मराठ्यांनी त्याचा पिच्छा धरला. परंतु जेव्हा मराठी तिथं जायचे तेव्हा तो लूट करून तिकडून दिल्लीकडून परत जायचा. दिल्लीतील शाही खजिना, दिल्लीच्या शाही परिवारातील सुंदर स्त्रिया यांची तो अनन्वित छळ लूट करून आपल्या मायदेशी घेऊन जायचा. 1748, 1752, 1754, 1758 अशा तो 4-5 वेळा आला आणि 1760ला पुन्हा आला. आणि मग 1760ला पानिपतच्या युद्धाची जी पार्श्वभूमी पहिली घडली ती म्हणजे बुराडी घाटावरील शुक्रतालचा लढा. दत्ताजी शिंदिया, द ग्रेट मराठा, ज्याला गॉड वॉरियर म्हणतात, पेशवे त्यांना मोठे अभिमानाने म्हणायचे, दत्तबा तो देवाघरचा वीर आहे, देवाघरचा वीर आहे, गॉड्स वॉरियर दत्ताजी शिंदिया. आणि दत्ताजी शिंदे यांची लढाई अहमदशाह अब्दालीच्या सैन्यासोबत बुराडी घाटावर घडली. बुराडी घाट हा यमुनेचा घाट आहे आणि त्या घाटावर 50,000 सैन्य त्यांचं, 50,000 सैन्य यांचं, आणि ती गाठ पडली. आणि त्या युद्धामध्ये त्या यमुना नदीच्या तीरामध्ये शेरणीचं जंगल होतं. जसे आपल्याकडे नदीमध्ये शेवाळ, ते लव्हाळे वाळतात, तसे गवत वाळते, तशा प्रकारचं उसा एवढं उंचीचं असं ते शेरण्यांचं रान होतं. त्या शेरण्यांच्या रानांच्या आळून दबा धरून गिलच्यांनी, गिलचे म्हणजे अहमदशाह अब्दालीच्या सैन्यांना गिलचे म्हणतात, त्यांना रोहिली सुद्धा म्हणतात, तर त्या गिलच्यांनी दबा धरून त्या गवताच्या आळून बंदुकीने दत्ताजी शिंद्याच्या सैन्यावर हल्ला केला. दत्ताजी शिंदिया, साबाजी शिंदे, जनकोजी शिंदे, बायाजी शिंदे, त्यानंतर अशा प्रकारची शिंदे कंपनी आणि जवळपास त्यांचं 40-50 हजाराचं सैन्य तिथं समोरासमोर ठाकलं. परंतु इथं मराठ्यांचं जे शस्त्र होतं ते परंपरागत होतं. त्यांचं शस्त्र होतं भाला आणि तलवार. भाला, तलवार, ढाल या व्यतिरिक्त काही नव्हतं. आणि त्यांच्याकडे बंदुकी होत्या आणि बंदुकीपेक्षा आपल्याकडे ज्या तोफा होत्या त्या जड होत्या. त्या तोफांना वळवण्यासाठी 50-50, 100-100, कधी 200-200 बैल लागायचे आणि त्यामुळे त्या तोफांची जी अडचण होती ती अशी क्रिया त्यांची फार मोठी जड व्हायची आणि क्विक ॲक्शन होत नव्हती. परंतु अब्दालीकडे ज्या हलक्या प्रतीच्या तोफा होत्या त्यांना झंबुरक तोफा म्हणतात. त्यांना त्या उंटावर ठेवतात आणि उंटावर दोन्हीकडे 2 तोंड करून 2 स्वार एकाच वेळेस उंटावरून दोन्हीकडे तोफांचा भडीमारा करायचे. अशा परिस्थितीमध्ये तिथं फार मोठी जंग झाली आणि त्या जंगमध्ये दत्ताजी शिंदेयाने प्राणाचं बलिदान करून पराक्रमाची शर्त केली आणि ती इतिहासामध्ये त्यांचं वाक्य अमर झालं, क्यों पटेल अब क्या करोगे. अहमदशाह अब्दालीचा जो एक सरदार असतो त्या सरदाराचं नाव होतं कुतुबशाह, कुतुबुद्दीन. त्या कुतुबुद्दीननं उपहासानं विचारलं, अतिशय पराक्रम करणारा दत्ताजी आणि त्या आवाज येतोय ना सर? हो सर येतो. हां, ठीक आहे. तर शुक्रतालच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे यांनी खूप मोठा पराक्रम केला आणि तो दिवस होता 10 जानेवारी 1760. म्हणजे 4च दिवस तिळसंक्रांत राहिली होती आणि 10 जानेवारी 1760ला तो लढा झाला आणि त्या लढ्यामध्ये तलवारी विरुद्ध बंदुका, बंदुकीनं फार दुरून 50 फुटावरून टिपणारा माणूस हे तलवारीवाले तिथं पोहोचतील केव्हा आणि त्यांना मारतील केव्हा, अशा विपरीत परिस्थितीमध्ये. परंतु मराठे भाला पटाईत खूप होते. भाल्यामध्ये त्यांची फार मोठी झेप होती. आजही योगायोगाने तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की ज्या पानिपतच्या परिसरामध्ये युद्धानंतर जे लोक तिथं काही वाचले आणि त्यांनी आपली ओळख लपवून, आपल्याला मारलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी तिथं रोड म्हणून आपलं जीवन जगलं, जे रोड मराठी आहेत त्यातला नीरज चोप्रा ज्याने आज भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकलं, त्या भालाफेकीमध्ये हा मराठ्यांचा फार मोठा एक पराक्रम होता.
की 12 ते 18 फूट लांबीचा भाला त्यांच्या खांद्याला अटकवलेला असे दोरीने आणि घोड्यावर बसत असताना ते भाला भरधाव घोड्याने भाला फेकायचे आणि तो परत भाला ओढायचे, असं त्यांचं कौशल्य होतं. परंतु ते परंपरागत असल्यामुळे बंदुकीने ते लोक टिपल्या गेले, तिथं अपरिमित हानी झाली आणि दत्ताजी शिंदेच्या छातीमध्ये गोळी लागून ते खाली पडले. आणि तिथं मग अतिशय उपहासाने चिडवण्यासाठी कुतुबुद्दीन तिथं आला, अहमद शाह अब्दालीचा सरदार, आणि तो त्यांना उपहासाने चिडवायला लागला, क्यों पटेल लढोगे हमसे. कारण की शिंदे हे ग्वाल्हेरचे फार मोठे सरदार होते, परंतु तरीही त्यांना श्रीगोंद्याचे पाटील असण्याचा फार मोठा अभिमान होता आणि म्हणून त्यांना पाटील बाबा म्हणायचे, संपूर्ण शिंदे घराण्याला पाटील बाबा म्हणायचे. आणि मग तो आला आणि तो म्हणाला, क्यों पटेल अब क्या करोगे. तर तो मरणासन्न अवस्थेतील दत्ताजी शिंदिया त्याला जीवनाची भीक न मागता म्हणतो, बचेंगे तो और भी लढेंगे. ही इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेली म्हण शिंद्यांच्या गौरवाची शान आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि मग तो पुन्हा चौताळला आणि त्यांनी तलवारीने त्यांचं मुंडकं कापून तलवारीच्या टोकावर नाचवत नाचवत त्याची धेंड काढली. आणि तो दिवस मराठ्यांच्या पराक्रमाला खिंड घालणारा, मराठ्यांच्या वैभवाला बाद करणारा तो दिवस 10 जानेवारी 1760. आणि ती बातमी 20 ते 22 दिवसानंतर दक्षिणेमध्ये पुण्याला पोहोचली. तेव्हा संदेश वहन यंत्रणा थोडी कमी होती आणि मग इथं मग खल झाला की संपूर्ण भारतामध्ये मराठे अजय आहेत. एवढे मोठे राजपूत, परंतु राजपूतांजवळून सुद्धा मराठ्यांनी खंडण्या वसूल केल्या होत्या आणि हे रोहिले होते, जाट होते, यांनी सुद्धा खंडण्या देऊन ते फार बेजार झाले होते आणि म्हणूनच त्यांनी अहमद शाह अब्दालीला निमंत्रित केलं होतं मराठ्यांचा काटा काढण्यासाठी. आणि जेव्हा ही बातमी येते तेव्हा पुण्यामध्ये संपूर्ण मराठा मंडळामध्ये अतिशय दुःखाची छाया पसरते. दत्ताजी शिंदिया द ग्रेट मराठा वॉरियर, आणि तो तिथं शहीद झाला या अहमदिया करारानुसार बादशाहीचं रक्षण करण्यासाठी. आणि तेव्हाच मग एक फार मोठा बदलाची भावना निर्माण झाली आणि मग संपूर्ण मराठा मंडळाची सभा होऊन त्यामध्ये भाऊसाहेब पेशवे म्हणजे सदाशिवराव पेशवे यांना सेनापती नियुक्त करून आणि मग त्यांची उत्तरेकडे नियुक्ती झाली. तो दिवस होता 14 मार्च 1760. 14 मार्च 1760ला मराठे भला मोठा सेनासागर घेऊन दक्षिणेतून उत्तरेकडे निघाले. त्यांच्यासोबत पेशव्यांच्या सोबत 25,000ची हुजुराती फौज होती. हुजुराती म्हणजे स्वतःची पेशव्यांच्या मालकीची. त्यानंतर पेशव्यांच्या सोबत भावी पेशवा रावसाहेब म्हणजे विश्वासराव पेशवा म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा मुलगा, तो सुद्धा देण्यात आला, 20 वर्षाचा तरुण. त्यानंतर त्यांच्यासोबत दमाजी गायकवाड, बडोदा संस्थानचे अधिपती दमाजी गायकवाड, धारचे यशवंतराव पवार, अंताजी मानकेश्वर गंदे, त्र्यंबकराव पेठे, नाना पुरंदरे यासारखे सरदार. दमाजी गायकवाड, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शमशेर बहादर, जो मस्तानीपासून झालेला जो मुलगा होता बाजीरावाचा म्हणजे नानासाहेबांचा भाऊ शमशेर बहादर, हा सुद्धा आपली सेना घेऊन पानिपतावर लढण्यासाठी गेला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाऊच्या सोबत प्रभावी तोफखान्याचा इब्राहिम खान गार्दी आपली 8,000 तोफांची सेना घेऊन असा भला मोठा सेनासागर, 1,00,000 सेना आणि 50 ते 60,000 बाजारबुनगे. हा शब्द पानिपतच्या युद्धामध्ये पुन्हा पुन्हा येतो, बाजारबुनगे. आणि या बाजारबुनग्यांनी फार मोठी शीघ्र कारवाया करताना अडचण केली. बाजारबुनगे म्हणजे युद्धावर जाताना सोबत स्त्रिया आणि काम करायसाठी जे घरकाम घरी असतात त्यांना बाजारबुनगे म्हणतात, म्हणजे बाजार हाट करण्यासाठी, चिल्लर चालदार कामं करण्यासाठी. जसे काही ते कुठे एखाद्या शाही परिवाराला गेले होते, अशा प्रकारची ही चूक. एका इतिहासकाराने म्हटलेलं आहे की हल्लीचे राज्यकर्ते जेव्हा आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरतात, आपल्या पूर्वजांची राजनीती विसरतात, तेव्हा त्यांचं राज्य लयात जाते. पेशव्यांनी शिवाजी महाराजांची राजनीती विसरली. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे घोड्यावर बसल्या बसल्या 40-40 मैलाची रपेट मारायचे आणि घोड्यावर बसल्या बसल्या कंसाचा हुरडा खाऊन आपलं पोट भागवायचे. सैन्यामध्ये कोणत्याही स्त्रियांना नेण्याची परमिशन नव्हती, असा शिवाजी महाराजांचा कडक आदेश होता. आणि त्यामुळे सैन्याच्या क्विक हालचाली होत आणि स्त्रियासोबत नसल्या म्हणजे त्यांच्यामध्ये जीव अडकायचा नाही. म्हणजे जर आपल्या युद्धामध्ये कमी असं झालं त्या बायांचं काय होईल ही सुद्धा एक चिंता असायची, तर ती सुद्धा नसायची. शिवाजी महाराजांच्या काळातील खडं सैन्य, परंतु पेशव्यांच्या काळामध्ये ज्याला उत्तर पेशवाई म्हणतात 1750 नंतर, त्या उत्तर पेशवाईच्या काळामध्ये ऐश आराम वाढला आणि मुघलशाहीतील जे शाही दरबार होता तो शाही दरबारासारखं इथं वागणूक सुरू झाली. आणि तेच इथं घातक झालं पानिपतच्या लढाईला. एकदा पानिपतची लढाई म्हणजे महाराष्ट्रापासून 900 मैलावर होती. तो प्रदेश कोणी पाहिला नव्हता, दिल्लीच्याही तिकडे 100 किलोमीटरवर. अशा दूरच्या नवख्या प्रदेशामध्ये आपल्याला मित्र कोणी नव्हते. एक तर सगळे देशातील मित्र आपल्याकडून दुखावल्या गेले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याचं सगळं बरं असते त्याचे शत्रू जास्त असतात.
संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांची सत्ता बलवत्तर होती. त्यामुळे ज्यांना असा अभिमान होता की आम्ही क्षत्रिय कुलोत्पन्न आहोत, असे राजपूत राजस्थानचे, त्यानंतर जाट, बुंदेले, रोहिले या सगळे दुखावले होते आणि त्यांना मराठ्यांचं वर्चस्व मान्य नव्हतं. त्यामुळे यांनी पानिपतावर लढण्यासाठी मराठ्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पानिपतावर मराठे लढले कशासाठी, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पानिपतावर मराठे लढले ते बादशाहीचं रक्षण करण्यासाठी. बादशाही कोणाची होती तर बादशाही ही मुसलमान बादशाही होती. अहमदशाह अब्दाली कोण होता, तो सुद्धा मुसलमान होता, परंतु तो देशी नव्हता. भाऊसाहेब पेशव्यांचं एक बखरीमध्ये विखान आहे. ते काय म्हणतात, हिंदुस्थान हा हिंदुस्थानियांसाठीच आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. घरचे भेद घरी बसून आम्ही मिटवू. आमच्या आतमधल्या लोकांचे काही वाद असतील ते आम्ही घरातल्या घरात करू, परंतु बाहेरच्या अब्दालीला या देशामध्ये येऊन इथे तोंड खुपसण्याची काही गरज नाही. अशा या मोठ्या राष्ट्रीय विचाराने मराठे पानिपतावर गेले. परंतु दुर्दैव या राष्ट्राचं की मराठ्यांना तेव्हा या देशातील कोणी साथ दिली नाही. तरी एकाकी मराठी त्या पानिपतावर लढले गेले. 900 मैलावर गेले. 14 मार्चला निघाले आणि असं करता करता 2 ऑगस्टला ते दिल्लीला पोहोचले. त्यांच्या मनामध्ये सुडाची भावना ही होती की आमचा दत्ताजी शिंदिया त्यांनी मारला आणि या ज्या मुघलशाहीचं आम्ही रक्षण करण्याचं व्रत घेतलेलं आहे तर त्या मुघलशाहीला सुद्धा यांनी पुन्हा पुन्हा डिवचवलेलं आहे. म्हणजे ते एक प्रकारे त्यांनी आम्हाला चॅलेंज केलेलं आहे. आता एकदा याचा कायमचा सोक्षमोक्ष करायचा. आणि मग 2 ऑगस्ट 1760ला अशा प्रकारे आग्र्यावरून मग दिल्लीला भाऊसाहेब पेशवे आणि 27 सरदार प्रचंड नावाजलेले, ज्यांच्या नावाने शिंदे होळकर म्हणजे एक साधा सैनिक ते इंदोर संस्थानचा अधिपती झालेला एक नीरा नदीच्या काठावरील होळ नावाचे गाव आणि त्या होळचे होळकर मल्हारराव होळकर एक साधा सैनिक होता. साधा सैनिकापासून इंदोर संस्थानचा प्रचंड असा अधिपती झाला, राजा झाला, ज्याचा फार मोठा उत्तरेमध्ये दरारा होता. राजस्थानातील राजपूत त्यांना खूप घाबरायचे. शिंदे घराणं त्यांनी फार मोठा प्रचंड असा नावलौकिक करून उत्तरेमध्ये शिंदे होळकर जोडीने फार मोठा दरारा निर्माण केला होता. दिल्लीची जी बादशाही होती ती नावाचीच होती, परंतु खरं राज्य या जोडीचं होतं. असे सरदार 27 सरदार, काही ठिकाणी 70 सरदारांचा उल्लेख आहे, असे 27 बिनीचे सरदार, 1,00,000-1.5 लाख सेना, असा प्रचंड सेनासागर, हत्ती, घोडे, उंट, तोफा आणि हा दिल्लीकडे निघाला. आणि मग त्यांना खाण्यासाठी अन्न खूप लागायचं. बैलांसाठी, जनावरांसाठी, घोड्यांसाठी चारा खूप लागायचा. परक्या प्रदेशामध्ये अन्नाची व्यवस्था नाही, रसद मिळत नव्हती. अशाही परिस्थितीमध्ये दिल्लीला गेले आणि भाऊसाहेबांनी 2 ऑगस्ट 1760 रोजी दिल्ली जिंकली. दिल्ली जिंकली. अब्दालीच्या सैन्याचा पराभव केला. अब्दाली घाबरला. दिल्ली जिंकली. दिल्ली जिंकली, परंतु 1,00,000-1.5 लाख लोकांना रोज खाण्याचं अन्न कुठून मिळणार, अन्नाचा प्रश्न होता. जनावरांना चारा मिळत नव्हता. बाहेरचे आजूबाजूचे मित्र कोणी नव्हते. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या भरोशावर ज्यांना मदत केली होती, जो अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, त्याचप्रमाणे सूरजमल जाट यांनी सुद्धा वेळेवर मराठ्यांना दगा दिला. राजस्थानचे राजपूत माधवसिंग यांनी सुद्धा सहकार्य केलं नाही. अशाही परिस्थितीमध्ये एकाकी झुंज देत मराठे दिल्लीला पोहोचले. दिल्लीचं जे शाही तख्त होतं, दिवाणी आम, लाल किल्ल्यातील, त्याला चांदीचं छत होतं. ते मराठी सैन्य उपाशी होतं. अशा अवस्थेमध्ये ते चांदीचं छत त्या दिवाणी आमचं राज दरबाराचं ते नाईलाजानं भाऊसाहेबांना फोडावं लागलं आणि त्यातून 9 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं आणि ते 9 लाख रुपये सैन्याला वाटून त्यातून मग अन्नाची काहीतरी थोडीफार तरतूद करण्यात आली. त्यामुळे काही लोकांनी प्रचार असा केला की भाऊसाहेबांनी मुघल बादशाहीचा अपमान केला, परंतु मुघल बादशाहीचा अपमान नव्हता. याआधी सुद्धा अनेकांनी ते छिन्न विछिन्न केलंच होतं. नादिरशाह असेल, तैमूरलंग असेल, अनेक बाह्य आक्रमकांनी या देशाला लुटलं होतं. तेव्हा त्यांनी मुघलशाहीचा अपमान केला नव्हता का? परंतु चांगल्या भावनेतून या सैन्याला वाचवण्यासाठी त्यांनी ते रुपये, ते चांदीचे ते तख्त म्हणजे त्याचं ते सभागृहाचं ते पत्रा काढला आणि त्याचे 9 लाखातून मग सैन्याची गुजराण केली. परंतु पुन्हा अधिक सैन्याला पुन्हा खाण्याचा प्रश्न आलाच. पुढे मग काय करायचं? अब्दाली घाबरला होता, परंतु तो सुद्धा कच्चा शिपाई नव्हता. तो सुद्धा कोणत्याही प्रकारे भाऊसाहेबांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत होता. तो भाऊसाहेबांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होता. भाऊसाहेबांचे जे मित्र होते त्यांना त्यांनी फोडलं, आपल्याकडे ओढलं. सामदाम दंडभेद, काही लोकांना जेहादची भावना दाखवली. आणि यातील कळीचा जो कोणी खरा खलनायक जर कोणी असेल या पानिपतच्या युद्धाचा, तर तो होता नजीब खान रोहिला. या नजीब खानाला दिल्लीच्या पातशाहीची वजिरी पाहिजे होती आणि ती त्याला मिळत नव्हती. आणि त्या भावनेतून मराठ्यांचं वर्चस्व त्याला सहन होत नव्हतं. या मराठ्यांचा काटा काढण्यासाठी त्यांनी अब्दालीला पाचारण केलं. तो होता नजीब खान रोहिला. आणि या नजीब खानानेच अनेकदा अब्दाली मराठ्यांचं सामर्थ्य पण घाबरला होता, कारण अनेक ठिकाणी अब्दालीची पिछेहाट झाली होती या वर्षामध्ये.
आणि त्याने अनेकदा तह करण्याचा प्रयत्न केला तर दौज जान दो मराठों से अब लड़ना नहीं, हम पंजाब की उधर रहेंगे, पंजाब की उधर तुम रहेंगे. लेकिन वो जो नजीब खान था वो नहीं होने वाला था. वो बोल रहा था ये हिंदुस्तान में अपना मजहब खतरे में है. अशा प्रकारच्या जेहादी भावनेने त्याने गुमराह केलं अब्दालीला आणि मराठ्यांसोबत लढण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि मग दिल्लीनंतर सर्वात मोठा विजय जर कोणी घेतला असेल भाऊसाहेबांनी तो म्हणजे कुंजपुरा. कुंजपुरा म्हणजे दिल्ली आणि अफगाणिस्तान यांच्या मधातलं शहर. तो कुंजपुरा भाऊसाहेबांनी मराठ्यांनी जिंकला आणि कुंजपुरा जिंकल्यानंतर 10,000 खंडी गव्हाची पोती धान्य मिळालं आणि 7-8 लाख रुपये मिळाले आणि त्यामुळे सैन्याची आबादान झाली. सर्वांना धान्य मिळालं आणि त्या युद्धामध्ये कुंजपुराच्या युद्धामध्ये जवळपास 4 ते 5 हजार रोहिले पठाण मारले गेले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दत्ताजी शिंदेचं शिर कापून तलवारीच्या टोकावर नाचवणारा कुतुबुद्दीन होता तो कुतुबुद्दीन सुद्धा पकडण्यात आला आणि जनकोजी शिंदेने त्याला खलास करून टाकलं आणि आपल्या बापाचा आणि आपल्या शूर सरदाराचा वधाचा बदला घेतला. आणि दत्ताजी शिंदेचा तो खास हत्ती होता, तो हत्ती जो कैद केला होता तो सुद्धा परत मिळवला. आणि कुंजपुऱ्यानंतर अब्दाली पुरता घाबरला. मराठ्यांना असं वाटलं की आपण अब्दालीचा त्याच्या देशाशी अफगाणिस्तानशी संबंध तोडू म्हणून ते कुंजपुऱ्याला गेले. परंतु तो खूप धूर्त होता, राजनीतिज्ञ होता. त्याने पुन्हा दिल्लीला येऊन मराठ्यांचाच दक्षिणेशी संबंध तोडला आणि पुन्हा मराठ्यांची मग तिथं तिची हाट होऊ लागली. परंतु मध्यंतरीच्या ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतच्या अनेक चकमकींमध्ये मराठ्यांची सरशी होत गेली. अब्दालीला कोणत्याही प्रकारे विजयाची आशा नव्हती म्हणून त्याने अनेकदा मराठ्यांसोबत तह करण्याचा प्रयत्न केला. परंतु नजीब खानाने तो योग येऊ दिला नाही. शेवटी मग नंतर डिसेंबर नंतर काय झालं, 26 डिसेंबर नंतर मराठ्यांना अतिशय खाण्यापिण्याची तगमग होऊ लागली. अन्न पाण्याविना लोक कृश झाले, मरायला टेकले. शेवटी काही दिवस झाडपाला आणि शाळूची माती म्हणजे यमुनीच्या परिसरामध्ये ती गोपीचंदनासारखी जी माती असते तिला शाळूची माती म्हणतात. ती शाळूची माती आणि झाडपाला खाऊन मराठी दिवस काढू लागले. आणि अशा अवस्थेमध्ये सर्व सरदार मग बसले आणि आता आपल्याला अन्न कुठून मिळण्याची शक्यता नाही. आता तसं मरण्यापेक्षा अन्न पाण्याविना मरण्यापेक्षा शत्रूवर तुटून पडू अशा प्रकारचा निर्धार झाला. आणि 14 जानेवारी 1761 या युद्धाचा भडका उडाला. असं म्हणतात महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर जे युद्ध झालं होतं ते कुरुक्षेत्र त्या पानिपताच्या बाजूलाच आहे. पानिपत, सोनीपत, कर्नाल हा जो प्रदेश आहे तो त्या कुरुक्षेत्रानजीक आहे. म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. जिथं त्या महाभारताचं जे कौरव पांडवांचं युद्ध झालं तसंच इथं पुन्हा अब्दाली आणि मराठ्यांचं म्हणजे कौरव म्हणजे अब्दाली आणि पांडव म्हणजे मराठी अशा प्रकारचं ते लेखकांनी बखरकरांनी वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचं महाभारताचं युद्ध पुन्हा हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली आणि पानिपतात म्हणजे त्या कुरुक्षेत्राच्या जवळ पुन्हा आता युद्धाचा भडका उडाला. तो दिवस होता बुधवार 14 जानेवारी 1761 तीळ संक्रांत. आणि त्या तीळ संक्रांतच्या दिवशी सकाळी भल्या पहाटे 8 ते 9 वाजता युद्धाचा भडका उडाला. दोन्ही सेना एकमेकाच्या समोर आल्या आणि त्याचं मध्यबिंदू होता छाजपूर, जगतपूर आणि उग्राखेडी, राजापूर अशा नावाची ते गावं होते पानिपतच्या बाजूला. ते युद्धक्षेत्राचं मैदान होतं आणि तिथं युद्धाचा भडका उडाला. युद्धाची व्यूहरचना अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आली. सर्वात पुढे गोलाकार युद्धरचना मराठ्यांनी केली. मराठ्यांच्या सेनेचं सेनापतीचं नेतृत्व भाऊसाहेब म्हणजे सदाशिवराव पेशवे करत होते. ते हत्तीमध्ये होते. त्यांच्या बाजूला दुसरा हत्ती विश्वासरावांचा होता आणि बाजूला मोठमोठे सरदार वेगवेगळ्या आघाड्या सांभाळून मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदेकडे अतिशय महत्त्वाची जबाबदारी होती. 20 वर्षाचा जनकोजी शिंदे त्यांच्याकडे ध्वजाची रक्षण, ध्वज जेथपर्यंत युद्धामध्ये सैन्याचा विराजित दिसेल, उंच फडकत दिसेल तेथपर्यंत ते सैन्य जिवंत आहे किंवा त्या सैन्याची आगेकूच आहे किंवा विजय आहे किंवा ते लढण्यासाठी तत्पर आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून झेंड्याचं रक्षण करणं फार मोठं महत्त्वाचं काम असते. म्हणून काही झालं तरी झेंडा खाली पडू देत नाही. झेंडा खाली पडला म्हणजे सैन्य हरलं हा त्याचा अर्थ होते. आणि त्या झेंड्याचं रक्षण करण्याचं काम, ध्वजाच्या रक्षणाचं काम होतं जनकोजी शिंदे या अतिशय प्रवीण बहादर तरुण मराठा सरदाराकडे. आणि मग शमशेर बहादर मस्तानी पुत्र अतिशय प्रामाणिकपणे आपल्या राष्ट्रासाठी आपल्या भावांसाठी लढला. जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, दमाजी गायकवाड, मल्हारराव होळकर हे सगळे सरदार, विठ्ठल शिवदेव विंचुरकर, याच्या आधीच्या लढाईमध्ये गोविंदपंत बुंदेले आणि बळवंतराव मेंदडे आधी चकमकीमध्ये मरण पावले 2 महिन्यापूर्वी. ते सुद्धा त्या युद्धात धारदत्ते पडल्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. आणि हे सगळे सरदार आणि सर्वात पुढे गोलाकार युद्धाची अशी रचना केली चक्रव्यूहासारखी महाभारताच्या काळासारखी. आणि अवघ्यात पुढे कोण जाईल तर इब्राहिम खान गारदी आपलं 8,000चं सैन्य घेऊन जाईल आणि तोफा अवजळ
युद्धाचा भडका उडाला. तिकडून अब्दालीचे मोठे मोठे सरदार, शाह वली खान त्याचा वजीर होता, अब्दुल समद खान होता, अताई खान होता, त्या वजीराचा मुलगा तो पुतण्या होता अताई खान, तो सुद्धा त्या युद्धामध्ये पहिल्याच धडाक्यात मारला गेला. आणि मग तो जो शाह वली खान होता वजीर, तो तिथं एकदम बिलकुल घायल झाला कि हे मराठे कैसे है, ऐसे लढने वाले जिगरबाज दुश्मन हमने अभी तक कभी देखे नहीं. अब्दाली दूरच्या टेकडीवरून मराठ्यांचा पराक्रम पाहत होता की 8-15 दिवसापासून उपाशी मराठे हे कसे लढत आहेत की आम्हीच तर या आशिया खंडातील सर्वात बहादर शिपाई, अनेक लढाया आम्ही जिंकलेल्या आहेत, परंतु मराठी आम्हाला आगेकूच करू देत नाहीत. इब्राहिम खान गारद्याचा तोफखाना अब्दालीच्या सैन्याला पुढे सरकू देत नव्हता. जवळपास 2 तास 12,000 रोहिले पठाण त्याने भस्मसात करून टाकले आपल्या तोफेने आणि एक फळी पूर्ण नष्ट झाली. शाह वली खान खाली बसला आणि माती हाती घेऊन म्हणाला की ये नजीब खानने हमें यहाँ फसाया, आता आपलं काही खरं नाही. अब्दाली दूरच्या टेकडीवरून दुर्बीणमधून पाहत होता आणि शेवटी दुपारपर्यंत त्या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय निश्चित होता. मराठ्यांचा असा पराक्रम मराठ्यांनी केला की अब्दाली म्हणे ऐसे लढणे वाले जाबाज दुश्मन हमने कभी देखे नाही. शेवटी दुपारनंतर तर त्यानं असं केलं होतं की आपला जो जनानखाना होता, जनानखाना म्हणजे आपला कुटुंब कबिला, जिंकण्याची आशा नाही, आपल्या जीवाचा काही भरोसा नाही, आपल्या कुटुंबाचं वाताहात झाली नाही पाहिजे किंवा त्यांची विटंबना झाली नाही पाहिजे, म्हणून त्याने अफगाणिस्तानकडे आपला कबिला पाठवण्याची सुद्धा तयारी केली. म्हणजे एवढ्या प्रकारे त्यांना कोणत्याही प्रकारची आशा नव्हती. असा पराक्रम मराठ्यांनी केला जो या राष्ट्रासाठी केला. कोणाचा तरी माईक सुरू आहे, माईक बंद करा कोणाचा तरी. धोटे मॅडम, थँक्यू. अशा प्रकारे मराठ्यांनी दुपारपर्यंत पराक्रम करून एक इतिहास रचला की जो या राष्ट्रासाठी अनंत काळासाठी तो एक दैदिप्यमान अध्याय ठरेल. दुपारपर्यंत मराठ्यांची विजयाची घोडदौड सुरू होती. अब्दालीला कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये जिंकण्याची आशा नव्हती. आपला कुटुंब कबिला त्याने परत मायदेशाकडे पाठवण्याची तयारी केली आणि अकस्मात अघटित ॲक्सिडेंटली दुपारच्या वेळेला जवळपास 1-2 वाजता विश्वासराव पेशवा, भावी पेशवा आणि या सैन्याचा प्रमुख ज्या घोड्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसलेला होता त्याच्या छातीमध्ये तोफेचा गोळा लागून तो गतप्राण झाला आणि तिथेच युद्धाचा नूर पालटला. विजयी मराठे विश्वासराव पडला ही बातमी जेव्हा भाऊसाहेब पेशव्यांना कळली, सदाशिवराव पेशवा सैन्याचं नेतृत्व करत होता, त्याआधी सुद्धा मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्यावर उचल खाताना थोडी घाई केली. अशी घाई केली की इब्राहिम खान गार्दीने ठरवलं होतं की माझा तोफखाना पुढे जाईल, त्या समोरच्या सैन्याला, अब्दालीच्या सैन्याला मारेल आणि मग तुम्ही पुढे यायचं. परंतु समोरची 12,000ची फळी इब्राहिम खान गार्दीने मारल्यानंतर हे मराठे अति उत्साहित होऊन त्याच्या पुढे उडे मारून गेले आणि घोड्यांनी पुढे रपेट मारली आणि अब्दालीच्या सैन्यात तुटून पडले. परंतु ते इब्राहिम खान गार्दीच्या तोफखान्याच्या टापूत आले. तो ओरडून सांगायचा की तुम्ही पुढे जाऊ नका, पण हे अति उत्साहित झाले आणि पुढे गेले, नियम मोडला आणि तोफेंच्या मारात ते आले. तर आपले कितीतरी मराठे इब्राहिम खान गार्दीच्या आपल्या तोफखान्याने गतप्राण होत असताना पाहून इब्राहिम खान गार्दीला शेवटी नाईलाजाने अतिशय दुःखाने तोफखाना बंद करावा लागला, कारण आपलेच गळी पुढे गेले झालं. आणि त्यानंतर काय झालं, इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना बंद पडलेला पाहून शाह वली खान हुशार झाला, त्याला पुन्हा आशा निर्माण झाल्या आणि जो मागे गेला होता तो पुन्हा ताज्या दमाचं सैन्य घेऊन मराठ्यांवर तुटून पडला. बंदुका, तोफा, छोट्या तोफा की ज्या क्विक ॲक्शन करू शकतात, उंटावरच्या तोफा, जेजाला, जांभूळ तोफा आणि झटपट मराठ्यांची कत्तल सुरू झाली. आणि त्याच वेळेला दुपारी विश्वासराव पेशव्याला गोळी लागून विश्वासराव गतपरान झालेलं समजताच सदाशिवराव भाऊचा तोल ढळला. 1 लाख सैन्याचं नेतृत्व करणारा सदाशिवराव पेशवा त्या सैन्याचा सेनापती होता, त्याचा तोल ढळला. त्याचा एकदम सद्सद्विक बुद्धीने बिलकुल तिथं एकदम भ्रंश झाला आणि माझा रावसाहेब पडला, आता मी जगून काय करू. तिथं त्या वेळेला जर भाऊसाहेब पेशव्यांना हे कळलं असतं, त्यांना हे स्मरण झालं असतं की कोंढाणा किल्ल्यावर तानाजी जेव्हा पडला तेव्हा सुराजीला सुद्धा दुःख झालं की माझा सिंहासारखा भाऊ इथं पडलेला पाहून सुराजीला सुद्धा आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं. पण क्षणभर पळणाऱ्या मावळ्यांना सुराजी पुन्हा ओरडून म्हणतो, अरे पळता काय भागुबाई सारखे, कड्याचा दोर मी कापून टाकला आहे, तुम्हाला उलटा टाकून मरा किंवा शत्रूवर सोडून पळा, तुमचा बाप इथं मरून पडला आहे. असं जेव्हा म्हणतो तेव्हा पळणारे मराठे पुन्हा परत येतात. हर हर महादेवची गर्जना होते. उदयभान राठोडच्या सैन्यावर मराठे तुटून पडतात आणि कोंढाणा जिंकला जातो. युद्धामध्ये ह्या घटना होतच असतात.
युद्धामध्ये जय पराजय मरण तळहातावर शिर घेऊन जावंच लागते. परंतु तिथं भाऊसाहेबांना जर हे आठवलं असतं तर कदाचित पुढचा अनर्थ टळला असता. परंतु सदाशिवरावांना ते आठवलं नाही आणि विश्वासराव गेल्याच्या दुःखातिरेकामध्ये सदाशिवरावांनी हत्तीवरून उडी मारून एका सामान्य शिपायासारखे घोड्यावर बसले आणि एवढ्या मोठ्या लाखभर सैन्याचं संपूर्ण हिंदुस्थानचं नेतृत्व करणारा सेनापती घोड्यावर बसून जेव्हा आम सैनिकासारखा गिलच्यांच्या गर्दीमध्ये घुसतो आणि गिलच्यांच्या गर्दीमध्ये कापाकापी करत 500 सैनिक मारत शेवटी तिथे दिसेनासा होतो. अनेक सैनिकांना मारतो, परंतु मराठा सैन्याचा सेनापती तिथं गतप्राण होतो. हत्तीच्या दोन्ही अंबारी सदाशिवराव पेशवा विश्वासराव पेशवा दोन्ही हत्तीच्या अंबारी रिकाम्या पाहून जिंकणाऱ्या मराठ्यांचा धीर खचतो आणि जिंकणारे मराठे मागे वळायला लागतात आणि मागे गेलेले अब्दालीचं सैन्य पुन्हा उचल खाते ते यांच्यावर मात करतात. अशाही परिस्थितीमध्ये इब्राहिम खान गारदी मरणापर्यंत झुंज देतो आणि अब्दाली त्याला निमंत्रण देतो की तू हमारे तरफ आ जा, तू मुसलमान आहे हम मुसलमान आहे, तू हमारे तरफ आ जा. लेकिन तिथंही अशाही अवस्थेमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये गिरफ्तार झाल्यानंतरही इब्राहिम खान गारदी त्याला काय म्हणतो, मैं मर जाऊंगा मगर मेरे वतन के साथ गद्दारी कभी नहीं करूंगा. असा राष्ट्रवीर इब्राहिम खान गर्दी आमच्यासाठी त्याला सॅल्यूट आहे. तर असा इब्राहिम खान गर्दी त्याचा 8,000चं सैन्य, त्याचा पुतण्या, त्याचा भाऊ, त्याचा साळा संपूर्ण या राष्ट्रासाठी शहीद होतात. मस्तानी पुत्र शमशेर बहादर सर्व लोक इथं शहीद होतात. म्हणून असं म्हणता येईल की अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांचं युद्ध हिंदू मुसलमानांचं युद्ध नव्हतं, तर ते राष्ट्रातील युद्ध होतं. कारण की मराठे लढले ते इस्लामियांची बादशाही रक्षण करण्यासाठी, या उदात्त ध्येयाने ते लढले. हे जर आपण बघितलं तर या मराठ्यांचा पराक्रम तिथं अद्वितीय होता. त्यानंतर युद्धपश्चात सर्व झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुजाउद्दौलाचं मत मराठ्यांविषयी चांगलं होतं, परंतु नाईलाजाने त्याला तिकडून जावं लागलं आणि गेल्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्या स्मशानभूमीमध्ये येऊन त्याने तेथील सदाशिवराव विश्वासराव जनकोजी यांचे प्रेत ओळखून ते अब्दालीला भरपूर पैसे देऊन विनंती करून की ते माझ्या सन्मानानं मला परत करा आणि त्यांचा काशीराज आणि अनुपवीर गोसावी यांच्या सहकार्याने त्याने हिंदू रिवाजाप्रमाणे त्यांचं दफन केलं, अंत्यविधी केला शुजाउद्दौला. यानंतर सूरजमल जाट की ज्यांचं मराठ्यांसोबत सहकार्य नव्हतं, परंतु नंतरच्याही काळामध्ये सूरजमल जाटाने मागचं वैर विसरून, मागे दिलेला त्रास विसरून त्याने त्या पश्चात जे वाचलेले मराठे असतील त्यांना आपल्या राज्यामध्ये त्यांना अन्न पाण्याची व्यवस्था केली, त्यांना आधार दिला. अशा प्रकारे मानवतेची शिकवण सुद्धा सूरजमल जाटाकडून मिळाली. या सैन्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यानुसारच या मराठी साहित्यामध्ये एक म्हण सुद्धा आहे, कोणाचा काही पराजय झाला, कोणाचं काही नुकसान झालं तर म्हणतात त्याचं पानिपत झालं. पण या पानिपत म्हणणार आले, पानिपतची स्टोरी माहीत नाही. विश्वास पाटलांनी पानिपत कादंबरी लिहिली, त्र्यंबक शंकर शेजवलकरांनी पानिपत लिहिलं, त्यानंतर अनेक लोकांनी पानिपतावर अनेक वेळ खर्च करून ज्या कादंबऱ्या लिहिल्या. अतिशय नम्रपणे मी सांगू शकतो त्या पानिपतावर मी सुद्धा गेलो होतो. 14 जानेवारी 2017ला मी सुद्धा पानिपतावर गेलो होतो. तिथं रोड मराठे सर्व एकत्र होतात आणि शौर्यदिन तिथं साजरा करतात. त्यांना फार आनंद वाटतो. महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांना त्यांना फार मोठी सन्मानाची वागणूक मिळते. आम्ही जेव्हा तिथं गेलो होतो सब लोक बरोबर हमारे गाडी में बैठो साहब, हमारे गाडी में बैठो, अशा प्रकारे त्यांना आदर सत्कार तिथं होतो. तर ती पानिपतची भूमी, लाल माती, या महाराष्ट्रातील लाख मराठ्यांनी आपलं रक्त सांडून लाल केली आणि त्या लाल मातीचा रंग अजूनच लाल केला. या राष्ट्रासाठी त्यागाची भावना फक्त मराठेच करू शकतात. महाराष्ट्रातील सर्व जातीय मराठे राष्ट्रासाठी लढले आणि म्हणून हे महाराष्ट्रातील लोकांसाठी पानिपतची भूमी, पानिपतची आठवण एक दुःखदायक आहेच, परंतु शौर्याची सुद्धा आहे. आणि म्हणूनच या पानिपतावर पुन्हा पुन्हा बोलावं असं वाटते, पुन्हा पुन्हा लिहावं असं वाटते. एवढंच नव्हे, या मराठ्यांची शौर्यगाथा आपण तर गाऊच, कारण की असं इतिहासकारांनी वर्णन केलेलं आहे की त्या पानिपतावर इतके लोक मरण पावले की महाराष्ट्रातील असं एक घर नाही की ज्या घरातील एक तरी कर्ता पुरुष मरण पावला नाही, ज्या घरातील एक तरी बांगडी फुटली नाही, ज्या घरातील एका तरी सौभाग्यवतीचं कुंकू पुसल्या गेलं नाही, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तर लाख मराठा म्हणजे एक करती पिढीच महाराष्ट्राची त्या पानिपतावर खर्ची पडली. परंतु काय केलं त्यातून? खैबर खिंडीतून पुन्हा या भारतावर कोणी आक्रमण केलं नाही. त्याआधी मोहम्मद घोरी असेल, मोहम्मद गझनी असेल, अल्लाउद्दीन खिलजी असेल, बाबर असेल, तैमुरलंग असेल, नादिरशाह असेल, अशा प्रकारच्या अनेक आक्रमकांनी या देशावर आक्रमण केलं. पण 1761 नंतर या देशावर खैबर खिंडीतून कोणताही वायव्येकडून कोणताही आक्रमक या देशात आला नाही. कारण की खुद्द अब्दाली सुद्धा जिंकल्यावर या देशामध्ये परत आला नाही.
दिल्लीची पूर्ण सत्ता या संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार तुम्हीच करा असं त्यांनी पत्र लिहिलं. ही विशेष गोष्ट आहे. यानंतरच्या युद्धानंतरचा जो उपसंहार आहे तो फार महत्त्वाचा आहे. जिंकलेला अब्दाली मराठ्यांच्या पेशव्यांना, नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवतो आणि तो म्हणतो की या युद्धामध्ये तुमचे बंधू, तुमचा मुलगा, तुमचे सरदार मृत्युमुखी पडले. याचं आम्हाला फार दुःख आहे, परंतु त्याला आमचा काही इलाज नव्हता. आम्ही तह करण्यासाठी तयार होतो, परंतु तो तह झाला नाही. तरीही इतोपर आम्ही तुमच्याशी संधी करतो, आम्ही तुमच्याशी तह करतो आणि हिंदुस्थानचा राज्यकारभार तुम्हीच करा. आम्हाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नाही. जिंकलेला माणूस तह करत नसते, हरलेला माणूस तह करत असते, परंतु जिंकलेला अब्दाली तह करतो, कारण की त्याला पुन्हा इथं येण्यातून धाडस झालं नाही. कारण की त्याला माहीत होतं मराठे हे चवताळलेल्या नागासारखे आहेत, हे पुन्हा कधी आपल्याला फणा मारतील हे सांगता येणार नाही. त्या युद्धभूमीवर एक कलंदर शाह असा एका पिराचा दर्गा होता, एका सत्पुरुषाचा दर्गा होता की त्या युद्धभूमीमध्ये हजारो तोफा धडाडल्या असतील, हजारो बंदुका झाडल्या गेल्या असतील, सर्व क्षतिग्रस्त झालं. परंतु त्या कलंदर जो सत्पुरुष होता त्याची जी एक दर्गा होता, त्या दर्गाला एकही असं छिन्नी लागली नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारची क्षती पोचली नाही. तो दर्गा तसा सुरक्षित होता. आणि अब्दालीला असं वाटलं की या सत्पुरुषाच्या आशीर्वादानेच माझा विजय झाला, म्हणून तो दुसऱ्या दिवशी दर्शनाला गेला. आणि दर्शनाला गेल्यानंतर तो म्हणतो, सच तो ये बात थी, इस जीत के खरे हकदार तो मराठे ही थे. असं अब्दाली म्हणतो, तो जिंकलेला तो म्हणतो इस जीत के खरे हकदार तो मराठे थे, लेकिन वो अल्लाह ताला की मर्जी थी की हमें जीत हासिल हुई. फक्त त्याला जय अब्दालीचा आणि पराजय मराठ्यांचा हे शब्द जरी असते तरी मराठ्यांची जेवढी हानी या युद्धामध्ये झाली तेवढ्याच जवळपास हानी अब्दालीची झाली. त्याचेही नामवंत सरदार मरण पावले, त्याचाही भरपूर पैसा खर्च झाला, खजिना खर्च झाला. आणि नजीब खानाने जे आमिष दाखवलं होतं तुला भरपूर संपत्ती मिळेल, ते काहीच मिळालं नाही. आणि जेहाद खतरे में है, इस्लाम खतरे में है अशा प्रकारचं काहीच नव्हतं. कारण की इथं हिंदू मुसलमान खांद्याला खांदा लावून लढल्याचं त्याला दिसलं. इब्राहिम खान गार्दी दिसला, शमशेर बहादूर दिसला. अशा प्रकारचं वातावरण आणि शुजा सुद्धा मरणोपरांत नंतरच्या काळामध्ये मराठ्यांसोबत जी वागणूक दिली ती त्याला समजलं की हा नजीब खान खरा दोषी होता. आणि मग या युद्धाच्या बद्दल अनेक इतिहासकारांनी सुद्धा, परकी इतिहासकारांनी सुद्धा गौरव केलेला आहे. इव्हान्स वेल म्हणतो की काही पराजय हे विजयापेक्षाही मोठे असतात. मराठ्यांचा हा पराजय एखाद्या विजयालाही लाजवणारा आहे. हिंदुस्थानियांसाठीच या तत्वासाठी मराठे लढले आणि ही मराठ्यांची गौरवगाथा आहे, असा इव्हान्स वेल, रॉलिन्सन यासारखे इतिहासकार मराठ्यांचा गौरव करतात. ही पानिपतची लढाई महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. त्यानंतर अब्दालीचं पत्र येते, अब्दाली पुन्हा निघून जातो. आणि त्यानंतर 1761 नंतर जरी 2-4 वर्ष फक्त मराठ्यांची पिछेहाट झाली असेल, परंतु लगेच मराठ्यांनी मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे द ग्रेट मराठा नंतरचा त्या युद्धामध्ये शिंदे घराण्याची अपरिमित हानी झाली. फक्त एकच मराठा सरदार महादजी शिंदे एकच वाचला आणि तोही त्याचा पाय तिथं तलवारीने कापला गेला होता. तो आयुष्यभर लंगडा होता. आवाज नाही का? आवाज येतोय का सर? आवाज येतोय सर? हॅलो, आवाज येतोय का? आवाज आवाज येतो का सर? आवाज हॅलो, आवाज येतो का सर? आवाज नेट गेलं सर. आवाज येतो का सर? आवाज येतो का सर? आवाज येतोय. ओके ओके ओके. तर या पानिपतच्या युद्धाने या राष्ट्राला मराठ्यांची एक ओळख निर्माण करून दिली. आणि म्हणूनच पानिपतची ही गौरवगाथा पुन्हा पुन्हा गावीशी वाटते आणि या राष्ट्रासाठी एक फार मोठी ऊर्जा. जरी तो पराजय झाला, विजयापेक्षाही कमी नव्हता, उलट तो विजयालाही लादवणारा होता.
अशा प्रकारची पानिपतची अशा प्रकारची फार मोठी पानिपतची गौरवगाथा या फार मोठी भारताच्या गौरवगाथा या इतिहासामध्ये आणि भारताच्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये इतिहासामध्ये लिहिल्या आणि गेली. मराठ्यांच्या तो इतिहासामध्ये छत्रपती लिहिल्या शिवाजी गेली. महाराजांनी तो निर्माण छत्रपती शिवाजी केलेला महाराजांनी स्वराज्याचा निर्माण केलेला एक वृक्ष स्वराज्याचा होता. तो या एक वृक्ष पानिपतच्या होता. युद्धापर्यंत तो या वृक्षामध्ये पानिपतच्या रूपांतरित झाला युद्धापर्यंत आणि वृक्षामध्ये त्यानंतर झाला. लगेच आणि 1-2 वर्षानंतर लगेच 1-2 माधवजी वर्षानंतर शिंदे माधवजी आणि शिंदे मल्हारराव होळकर आणि मल्हारराव यांच्या होळकर पराक्रमाने पुन्हा यांच्या उत्तर पराक्रमाने येथील पुन्हा उत्तर जो येथील बॅकलॉग होता तो जो भरून बॅकलॉग काढला. होता तो भरून एवढंच काढला. नव्हे एवढंच नव्हे तो या तर पानिपतच्या तो या युद्धाचा खरा पानिपतच्या युद्धाचा खरा शबरी मामा होता. शबरी नजीब मामा खान. होता. तो नजीब तो खान. मरण पावला तो होता. मरण पावला होता. परंतु त्याची समाधी गाढवाच्या समाधी नांगराने गाढवाच्या माधवजी नांगराने शिंदेने उखळून माधवजी काढली शिंदेने उखळून आणि काढली त्याचा मुलगा आणि धाबेता त्याचा मुलगा खान धाबेता याला खान शिक्षा केली याला शिक्षा आणि केली त्या पानिपतच्या आणि त्या युद्धाचा बडगा पानिपतच्या स्वीकारला. युद्धाचा बदला त्यानंतर त्यानंतर 10 जानेवारी 10 जानेवारी 1771 ला दिल्ली जिंकून दिल्लीवर भगवा फडकवला आणि 1803 पर्यंत महादजी शिंदे यांनी भगवा आणि बादशहाचा हिरवा आणि हे दोन बादशहाचा झेंडे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकताना आपण पाहिले दिल्लीच्या आणि लाल वकिली किल्ल्यावर मुतलक हा किताब पाहिले सुद्धा आणि वकिली बादशहाने मुतलक हा किताब महादजी सुद्धा शिंदे यांना दिला. बादशहाने अशा प्रकारे पानिपतच्या महादजी शिंदे यांना गौरवगाथा दिला. अशा प्रकारे सादर पानिपतच्या करताना गौरवगाथा मला आनंद इथं झाला सादर आणि करताना आपण मला इथं मला संधी आनंद दिली. झाला आणि या आपण मला साहित्य इथं संधी दिली. संघाचे या राज्याध्यक्ष साहित्य श्रीमान संघाचे श्री राज्याध्यक्ष सोनखासकर श्रीमान सर, श्री त्याचप्रमाणे सोनखासकर आजच्या सर, कार्यक्रमाचे त्याचप्रमाणे अध्यक्ष आजच्या गणेशरावजी कार्यक्रमाचे चव्हाण अध्यक्ष सर आणि इथं गणेशरावजी उपस्थित चव्हाण सर्व सर आणि इथं उपस्थित सर्व ज्ञानी श्रेष्ठ ज्येष्ठ ज्ञानी ज्येष्ठ श्रोतोगण आणि इथं मी जिथं बोलत श्रोतोगण आहे आणि इथं इथं मी सुद्धा जिथं बोलत आहे उपस्थित असलेले इथं माझे सर्व सुद्धा वडीलधारी उपस्थित असलेले मंडळी माझे सर्व या सर्वांना मी वडीलधारी धन्यवाद मंडळी देतो या सर्वांना मी धन्यवाद देतो Thank you. आणि इथंच थांबतो. थँक्यू. व्याख्यान या ठिकाणी सुप्रिया सरांनी अभ्यासपूर्ण केले व्याख्यान पानिपतच्या लढाईचे गायले गुणगाणं, पानिपतच्या लढाईचे दिले सखोल ज्ञान, व्याख्यानात नव्हती कोणतीच वाण, शिक्षक साहित्य संघ सरांना करीतो प्रणाम. यानंतर आजच्या या व्याख्यानमालेचे ऑनलाईन व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गणेश आपले अध्यक्ष भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना चव्हाण सर. साहित्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दर आठवड्याप्रमाणे व्याख्यानमालेचे आयोजन करीत असतो. या व्याख्यानमालेचे प्रसिद्ध शिव व्याख्याते माननीय आणि अति मंत्रमुक्त वातावरण निर्माण करण्याचं कार्य या व्याख्यानमालेत केलेलं आहे. आजच्या या व्याख्यानमालेचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिक्षक साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय सचिव राजेशजी सातव, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अतुलजी ठाकरे, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर पंढरपुळीकर सर, प्राध्यापक अंबादास केदार सर, माझे मित्र संजय भक्ते सर, वीणा राऊत मॅडम, अनघा खासकर मॅडम, सुरेश इंगळे सर आणि त्याचसोबत विविध शाखेचे जिल्हाध्यक्ष सचिव सर्व सन्माननीय सदस्य, त्याचसोबत उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक अरुण दिले सर आणि त्याचसोबत आजच्या या ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आज 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज पानिपतची लढाई या विषयावर माननीय संतोषजी भामरे सरांनी अतिशय सविस्तर आणि विश्लेषणपूर्वक अशा प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं करावं तितकं कौतुक
मराठी साम्राज्याच्या भाळावरची खळबळणारी जखम अशा प्रकारचं उल्लेख